करण्यात आलेला आहे आणि थेट निपाणीमधली दृश्य आपण बघतोय। शरद पवार हे निपाणीमध्ये दाखल झालेले आहेत। बेळगावातल्या निपाणीमध्ये शरद पवार हे पोहोचल्यानंतरची ही थेट दृश्य बघतोय। शरद पवारांचा आजचा सीमा भागातला हा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान काही उमेदवारांची नावं जाहीर होतात का लोकसभेसाठी हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात, भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भूषण, काय अधिक माहिती? नक्कीच आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सीमावर्ती भागासह कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत। त्यांच्या दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। कुर्ली इथल्या सिद्धेश्वर मैदानावर जे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि याच ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने आता त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून कर्नाटकमध्ये कानडी बोर्डची जी काही सक्ती केली जाते, त्याचबरोबर आरोग्य सेवांच्या बाबतीत ज्या काही सेवा बंद केल्या गेलेल्या आहेत त्या बाबतीतलं हे निवेदन आहे ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून दिलं जाते। यानंतर आता शरद पवार हे निपाणीमध्ये जातील। त्या ठिकाणी उत्तम पाटील, डॉक्टर पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे तो नियोजित आहे आणि त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। खरं तर उत्तम पाटील यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेली होती आणि तेच आता चिकोडी लोकसभा मतदारसंघातून देखील उमेदवार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आता कर्नाटक आणि सीमा भागात देखील उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये दिसते आणि उत्तम पाटलांनाच पुन्हा एकदा या सगळ्या लोकसभेच्या चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी जी आहे ती असल्याचं पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर हा सगळा मेळावा होतोय। शरद पवार गट असेल, त्याबरोबर उत्तम पाटील असतील, हे या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील देखील आहेत, उत्तम पाटील देखील आहेत आणि आता त्यांच्या शरद पवार यांच्या सगळ्या दौऱ्याला सुरुवात होत असताना आपण बघतोय आता काही वेळातच निपाणीमध्ये या सगळ्या सभेला सुरुवात होईल। प्रत्येक अपडेट तुमच्याकडे घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।